तर आणखीन एक महत्त्वाची बातमी बीडमधून। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एसआयटीनं कोर्टात धक्कादायक माहिती दिली आहे। संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपी पाशवी आनंद लुटत होते असा दावा एसआयटीच्या वकिलांनी युक्तिवादादरम्यान केलाय। तसंच या हत्येचा आरोपींनी एक व्हिडिओ केलाय आणि तो व्हिडिओ मिळवण्यात एसआयटीला यश आलंय। हा व्हिडिओ गुन्हा सिद्ध करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा पुरावा ठरणार आहे। धक्कादायक बाब म्हणजे तब्बल 6 हत्यारं शोधण्यात एसआयटीला यश आलंय। पण ज्या हत्यारांनी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली त्यापैकी अजून काही हत्यारं शोधणं बाकी आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे। या सगळ्या घटनेनंतरही आरोपीच्या चेहऱ्यावरती कोणताही पश्चाताप दिसत नाहीये, हे देखील निरीक्षण एसआयटीनं नोंदवलेलं आहे आणि कोर्टात ते नमूदही केलंय। एसआयटीनं कोर्टात नेमकं काय काय सांगितलंय ते आपण पाहूयात। मारहाण करतानाचा व्हिडिओ शोधण्यात यश आलेलं आहे। आरोपींच्या मोबाईलमधनं हा व्हिडिओ सापडलाय। आरोपींच्या डोळ्यात कोणतीही भीती किंवा पश्चाताप दिसत नाहीये। हत्या करताना आरोपी पाशवी आनंद घेताना दिसले। डिजिटल पुराव्यांच्या दृष्टीनं तपास करणं अजूनही बाकी आहे, असा युक्तिवाद एसआयटीकडनं करण्यात आलाय। देशमुखांचा जीव जाईपर्यंत मारतानाचं चित्रीकरण करण्यात आलंय। कोणाच्या सांगण्यावरनं हत्या केली याचाही शोध घ्यायचा आहे। आरोपींना गुन्ह्यात आणखी कोणी मदत केली हे तपासायचंय। देशमुखांना मारहाण केलेल्यांपैकी 3 हत्यारं जप्त करण्यात आली आहेत। उर्वरित हत्यारं जप्त करणं अद्याप बाकी आहे।